भाऊ, कोंडव्या प्रभागामध्ये तुम्ही जसं कब्रस्तानची कामं केली, इतर मुस्लिम समाजांना बरोबर घेऊन कामं केली आणि काही उमेदवारांनी भोंग्याचा विषय काढून बदनाम करण्याचा प्रयत्न केला, तर याचा तुम्हाला फटका बसण्याची शक्यता आहे का? नाही, काही कोंडव्या भागामध्ये काही असंतुष्ट आत्मे आहेत। मला वाटतं की आम्हाला विकास करायचा आहे। कोंडव्यातील सर्व जाती धर्मांना, हिंदू मुस्लिम सिख ईसाई सर्व जाती धर्मांचा विकास आम्हाला करायचा आहे। त्यामुळे अशा लोकांना आम्ही भीक घालत नाही। जे उत्तर माझ्या सर्वसामान्य मुस्लिम बांधवांना द्यायचं होतं ते मी त्यांना दिलेलं आहे। त्यामुळे मुस्लिम बांधव भरभरून प्रेम आमच्यावर करतोय। त्यामुळे तो प्रश्न आता मागे पडलेला आहे, विकासाचा प्रश्न पुढे आलेला आहे। त्यामुळे त्यांना कोणी भीक घालत नाही। अण्णा, आपण काय सांगाल? माझा मुलगा म्हणण्यापेक्षा ही सगळी माझी कुटुंबातली माणसं आहेत। चारही उमेदवार हे माझ्या जवळचेच आहेत, कुटुंबातलेच आहेत। त्याच्यामुळं जो साईभाऊ आणि मी, तानाजी दादा लोणकर, भरत चौधरी, आम्ही ज्या मेघाताई बाबर, आम्ही जो विकास केला त्या विकासाच्या जोरावरती 100% कोंडवा कौसाबागमधील मतदार मोठ्या मताधिक्याने चारही उमेदवार विजय करतील हीच खात्री मला आहे। 16 तारखेला गुलाल? 16 तारखेला आजच गुलाल उधळला आहे। आज बघा 4-4, 5-5 हजार मोटरसायकलच्या रॅली आहेत आणि प्रत्येक मोटरसायकलवरती 2 लोक आहेत। जरी 17-18 हजार मतं पडली तरी आम्ही मोठ्या मताधिक्याने निवडून येऊ आणि गुलाल आम्ही उधळूच। दादा, आपण काय सांगणार? त्याप्रमाणे लोक विकासाला मतदान करणार आहेत। हे असंतुष्ट आत्मे जे आहेत की सांगतात की भोंग्याचा विषय साईने असेल, बाबरांनी असेल, त्यावेळेस बाबरांनी मोठा विकास केला होता। त्याच्यानंतर साईने सुद्धा चांगला विकास केलेला आहे, मेघाताईंनी विकास केलेला आहे। विकासाच्या जोरावर हे चारही उमेदवार नक्कीच निवडून येतील। आपण चारही उमेदवारांनी सतर्क महाराष्ट्र न्यूजला रॅली थांबून बाईट दिल्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद।